नमस्कार, मी अमरीन खान. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोडमध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम, तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पालकमंत्री भुमरेंना दणका. बिडकीन आडूमध्ये उद्धव सेनेचा सरपंच, जिल्ह्यात शिंदे सेनेचे वर्चस्व. ख्रिस्त जन्मानिमित्त शहरात विविध ठिकाणी तयारी सुरू. ख्रिस्त बांधवांच्या घरी प्रभू येशू जन्माचा देखावा तयार करण्यात ख्रिस्त बांधव मग्न. आता सविस्तर बातम्या. औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निकालात शिंदे गटाने बाजी मारली असून पैठण तालुक्यातील आडू बिडकीन येथे ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर सिल्लोड तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 18 पैकी 13 ग्रामपंचायतींवर शिवसेनेच्या शिंदे गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. औरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल मंगळवारी लागले आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील बिडकीन आणि आडू ग्रामपंचायतीमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सरपंच विजयी झाले आहेत. पैठण विधानसभा मतदारसंघातील आडू आणि बिडकीन ही दोन महत्त्वाची आणि मोठी गावे आहेत. बाजारपेठ असलेल्या या गावाचा कारभार आता ठाकरे गटाकडे गेल्यामुळे भुमरेंना हा मोठा धक्काच म्हणावा लागेल. बिडकीन येथे प्रचार संपल्यानंतर भुमरे यांनी शिंदे गटाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भुमरे यांच्यावर झाला होता. यावर मी ग्रामपंचायतीच्या प्रचाराला जात नाही असे म्हणत भुमरेंनी आरोप फेटाळले होते. याच बिडकीनच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत भुमरेंच्या गटाला पराभव पत्करावा लागला आहे. सिल्लोड तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 18 पैकी 13 ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या शिंदे गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच निल्लोड येथील 11 पैकी शिंदे गटाचे 7 उमेदवार निवडून आल्याने येथे शिंदे गटाचा उपसरपंच पदासाठी मार्ग मोकळा झाला आहे. एकूण 147 ग्रामपंचायत सदस्यांपैकी शिंदे गटाचे जवळपास 110 ग्रामपंचायत सदस्यांचा दणदणीत विजय झाला. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशे वाजवीत एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी युवा नेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी नवनिर्वाचित सरपंच सदस्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन गाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशव तायडे, बाळासाहेबांची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, महिला आघाडीच्या दुर्गा पवार, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, पांडुरंग दुधे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शेख सलीम हुसेन, शंकरराव खांडवे, आसिफ बागवान, शेख बबलू, सतीश ताठे, धैर्यशील तायडे, संजय मुरकुटे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सोयगाव तालुक्यामध्ये 5 ग्रामपंचायतीच्या निवडणूक होत्या. त्या 5 पैकी 5ही ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेनेचा भगवा झेंडा फडकलेला आहे. नक्कीच फरक पडणार आहे. येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एकतर्फी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचा निर्विवाद वर्चस्व राहील. 8 पैकी 8 जिल्हा परिषद निवडून आणण्याचा आमचा संकल्प आहे. खुलताबाद तालुक्यात रविवारी मतदान झालेल्या 10 पैकी विरमगाव सरपंच पद वगळता 9 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. मतदारांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. 10 पैकी 6 ग्रामपंचायतीमध्ये महिला राज राहणार आहे. खुलताबाद येथील तहसील कार्यालयात तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मंगळवारी 10 पैकी 9 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची मतमोजणी तर 10 ग्रामपंचायतीतील 92 ग्रामपंचायत सदस्य निवडीची मतमोजणी पार पडली. या तालुक्यातील विरमगावचे सरपंच पद बिनविरोध निवडले गेले. इतरत्र मात्र चुरस होती. जनतेतून थेट सरपंच निवडताना या 9 ग्रामपंचायतीत नव्यांना संधी दिली तर 6 ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी राखीव असल्याने या गावांमध्ये महिला राज राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन येथील सरपंच पदासाठी मोठी चुरस होती। या ठिकाणी 2 सख्या जावा सोनाली अरुण घुसरे व सविता सुनील घुसरे या एकमेकाविरोधात निवडणूक रिंगणात होत्या। त्या दोघींबरोबरच तिसऱ्या विशाखा नितीन जाधव या देखील निवडणूक रिंगणात होत्या। या दोन्ही जावांच्या वादात विशाखा जाधव यांनी बाजी मारीत विजयश्री खेचून आणली। मतमोजणीच्या वेळी कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेत तहसील परिसरात पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आले होते। निवडून आलेल्या उमेदवारांनी तहसील समोर गुलालाची उधळण फटाके फोडून जल्लोष साजरी केले। एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसैन पटेल, खुलताबाद। उसके बाद में गांव के लिए कोई भी विकास में अड़चन नहीं आने देंगे। हो गया, चलेंगे। पानी योजना पूरी करेंगे, लोगों के जो भी सुविधा पूरी करके बताएंगे। उनके लिए हम सब काम करेंगे उनका। अभी पहले प्रधान ने कहा कि कौन से काम को देंगे आप? पाणी पुरवठा योजना करेंगे। आदर्श ग्राम विकास पॅनल हे आज विजयी झालेला आहे आणि आमच्या पॅनलचे 8 उमेदवार आणि सरपंच चांगल्या मताने या ठिकाणी गावकऱ्यांनी आम्हाला निवडून दिलेला आहे। मी सर्वप्रथम गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी सर्व पॅनलला मतदान केलं, आशीर्वाद दिले आणि आज सर्व उमेदवार आमचे विजयी झाले। हे विजयी झालेले उमेदवार माझ्या नेतृत्वाखाली सत्तार पटेल, दुसरे सत्तार पटेल असतील, आमचे नानामामा असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या गावाचा 5 वर्षामध्ये राहिलेला विकास चांगल्या पद्धतीने करतील अशी आम्ही गावकऱ्यांना शाश्वती देतो। खुद्रुक आंबेडकर वस्ती मी सरपंच उमेदवार मी निवडून आलेलो आहे। मी फक्त गावाच्या विकासासाठी निवडून आलेलो आहे। गावांना मला निवडून दिले। पहिले प्रधान कोणत्या कामाला देणार तुम्ही? पहिले प्रधान मी आरोग्य, गावातले वस्ती, रस्ते, पाणी सगळे लाईट, सगळं गावातले पूर्ण काम जे ग्रामपंचायत हातीचे कामं आहे ते पूर्ण करणार आणि बाहेरून पण निधी आणून गावाचा जास्त विकास करणार। मी सरपंच पदाचे उमेदवार सौ विशाखा नितीन जाधव सर्व मतदाराचे आभार मानते की सर्वांनी मला निवडून दिलं आणि गावाच्या विकासाला मी प्राधान्य देणार आहे। पहिले प्रधान ने कोणत्या कामाला देणार तुम्ही? सर्वात अगोदर तर पाण्याचा प्रश्न आहे तो पूर्णपणे मिटवणार आणि रोड आणखी थोडे काही बाकी कामं पुढे गेलं आम्ही तर चिखल सगळं असतो तो रोडाचा प्रश्न मिटवणार। शिवाय महिलांचा आर्थिक प्रश्न आहे तोही मिटवायचा आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे युवकाचे रोजगारचे संदर्भात काय तरुणी जे आहे आमचे बेरोजगार त्यांनाही रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे। आणि जे वयोवृद्ध आहे आमच्या गावाचे त्यांचाही शिक्षण हक्क कायद्यानुसार अपुऱ्या भौतिक सुविधा असणाऱ्या आणि नियमांची काटेकोर पूर्तता न करणाऱ्या शाळांची चौकशी करून मान्यता रद्द करण्याबाबतचे निवेदन आज विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आले। यावेळी रघुनाथ पाटील यांनी त्यांच्या मागण्यांबाबत एडीएनशी बोलताना अधिक माहिती दिली। शहरातील आणि जिल्ह्यातील ज्या शाळांमधून ज्या काही अनुदानित आहेत, अंशतः अनुदानित आहेत किंवा विना अनुदानित आणि खाजगी शाळा आहेत, तर या शाळांमध्ये जो सगळा सावळा गोंधळ सुरू आहे, ज्या पद्धतीचं कामकाज सुरू आहे, म्हणजे शाळा या 2-2, 3-3 मजली इमारतींमध्ये खुराड्यासारख्या सुरू आहेत। तिथे खेळाची मैदानं नाही आहेत, तिथे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वेगवेगळी स्वच्छतागृह नाही आहेत। शिक्षक भरती करताना एका शिक्षकांकडून 15-15 लाख रुपये वसूल केलेले आहेत। त्याशिवाय शिपाई दर्जाच्या आणि याही पदावरील नियुक्त्या करताना कितीतरी पैशांचा यात हेरफेर झालेला आहे। शिक्षकांना संस्थाचालकांच्या घरी भाजी आणावी लागती, त्यांच्या गाड्या चालवाव्या लागतात। तर या स्तरावरचं काम चालू असताना शिक्षण उपसंचालक कार्यालय मात्र त्याकडे बिनधोकपणे डोळे झाक करत आहे। कित्येक पालकांच्या आमच्यापर्यंत तक्रारी आल्यात की याच्यावरती आम आदमी पार्टीनं काहीतरी भूमिका घ्यावी। या शिक्षकांच्या मान्यता मिळवताना लाखो रुपये त्यांना मागितल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्ही आज शिक्षण संचालकांना, उपसंचालकांना इथे निवेदन द्यायला आलो। पुढील 15 दिवसात त्यांनी याच्यावरती तातडीने तपासणी करावी आणि लवकर या शाळांवरती कार्यवाही करावी। जर हे केलं नाही तर आम आदमी पार्टीच्या वतीने सामान्य नागरिकांना सोबत देऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल। याबाबत यांनी
तात्काळ भूमिका जाहीर करावी। आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात 30 कंपन्या सहभागी झाल्या होत्या। त्यांच्या माध्यमातून 5000 मुलांना रोजगाराची संधी देण्यात आली। आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष देवगिरी प्रांत JK जाधव, अध्यक्ष देवगिरी प्रांत राष्ट्रीय बजरंग दल सुभाष मोकरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात 30 कंपन्या सहभागी झाल्या होत्या। त्यांच्या माध्यमातून 5000 मुलांना रोजगाराची संधी देण्यात आली। राजश्री शाहू इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे झालेल्या शिबिरात इंड्युरन्स टेक्नॉलॉजीज औरंगाबाद, ऑटो एन्सिलरीज, पवना गोयम ऑटो, ज्योतिबा टेक्नॉलॉजीज, SM श्रीनिसन्स, संजीव ऑटो पिट्टी इंजिनियरिंग, SS कंट्रोल्स बडवे इंजिनियरिंग, नवभारत फर्टिलायझर, वेरक इंजिनियरिंग, गामा टेक्नॉलॉजीज, सुदर्शन सौर हरमन, फिनोकेम डायनामिक ट्रान्समिशन, LID BHD ट्रान्समिशन, L इलेक्ट्रिक ट्रान्समिशन, DBHD रोम्बोल्डिंग इंजिनियरिंग, BSD आर्म्स इंडिया, गणपती मोल्डर्स आदी कंपन्या सहभागी झाल्या होत्या। यावेळी आयोजकांनी एडियन्ससोबत बोलताना शिबिराचा उद्देश सांगितला, तर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले। राजश्री शाहू इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट औरंगाबाद या ठिकाणी उभे आहोत। ही जी इन्स्टिट्यूट आहे या ठिकाणी MBA आणि MCA असे अभ्यासक्रम चालू जातात। याशिवाय या कॅम्पसमध्ये B.Ed आहे, बॅचलर ऑफ एज्युकेशन, पॉलिटेक्निक आहे श्री साई पॉलिटेक्निक, B फार्मसी आहे श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आणखी एक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट। याशिवाय इथे राजेश शाहू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी फायर सेफ्टी इत्यादी अभ्यासक्रम चालू जातात। तर आपल्या संस्थेचे महाराष्ट्रामध्ये जो 25 कॉलेजेस आहेत आणि शाळा विद्यालय आहेत 30, आणि या संस्थेचं नाव आहे भारतीय ग्रामीण महाराष्ट्र संस्था। आज आपण इथे रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे। या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी आलेले राजाचे शाहू महाराज भव्य रोजगार मेळावा या ठिकाणी भरलेला आहे। मोस्टली इथे खूप सारे इंजिनिअरिंग स्टुडंट, डिप्लोमा स्टुडंट इथं आलेले आहेत आणि बऱ्याचशा औरंगाबादमधील इंडस्ट्री लेवलच्या ज्या कंपन्या आहेत या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी पोरांना हायर करत आहेत। मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा IT सर्व कंपन्या या ठिकाणी पार्टिसिपेट झालेल्या आहेत आणि नवीन जे पासआउट मुलं आहेत त्यांच्यासाठी ही फार चांगली संधी आहे आणि या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतले जात आहेत। जसं की मुलांचा जो इंटरेस्ट असतो त्यानुसार या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतले जात आहेत। जसं की आपलं जे की रिझल्ट एरिया किंवा आपलं जे इंटरेस्ट आहे ज्या फील्डमध्ये, जसं की मेकॅनिकलमध्ये प्रोडक्शन प्लॅनिंग, प्रोडक्शन क्वालिटी यानुसार ते मुलांना ॲज अ फ्रेशर लेवलला सिलेक्ट करत आहेत। इंटर्नशिप म्हणून ते सध्या जॉईन करतात। स्किल डेव्हलपमेंट आहे ते आपल्या एज्युकेशन बेसिसवरती चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, चांगल्या कंपनीज आलेल्या आहेत। माझं तर प्लेसमेंट होऊ शकलं नाही कारण की मी ग्रॅज्युएट आहे, जसं हवा तसा नाही, म्हणजे IT सेक्टरला आहे ज्याचा डिप्लोमा मी झालेला आहे ITI वगैरे, त्यासाठी खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते घेऊन आले। हा मेळावा खरंच खूप सगळं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरेल असं मला वाटतं। महापालिकेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नव्याने अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे। इच्छुकांनी 20 जानेवारीपर्यंत घरकुल प्रकल्पासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन डॉक्टर चौधरी यांनी केले होते। त्यानुसार अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे। औरंगाबाद जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबतीत फारसे काम झालेले नाही, त्यामुळे लोकप्रतिनिधींनी सातत्याने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। केंद्र शासनाच्या पातळीवर देखील जिल्ह्यातील कामाच्या बाबत समितीने नाराजी व्यक्त केलेली होती। याबाबत इम्तियाज जलील यांनी तक्रार देखील केली होती। तर गेल्या महिन्यात दक्षता समितीच्या बैठकीत रावसाहेब दानवे यांनी देखील पंतप्रधान आवास योजनेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत औरंगाबाद जिल्ह्यात संत गतीने काम असल्याचे कबूल केले होते। त्यामुळे जिल्ह्याला 2 केंद्रीय मंत्री असताना देखील पंतप्रधान आवास योजनेचे काम संथ असल्याचे सर्वत्र पाहायला मिळत होते। आता औरंगाबाद महापालिकेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नव्याने अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। या योजनेसाठी महापालिकेकडे 52,000 लाभार्थींनी अर्ज दाखल केले होते।
मात्र हा सर्व डेटाच महापालिकेतून गहाळ झाल्याचे समोर आले आहे। यामुळे प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी अर्ज प्रक्रिया पुन्हा राबवण्याचा निर्णय घेतला आहे। इच्छुकांनी 20 जानेवारीपर्यंत घरकुल प्रकल्पासाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केले होते। त्यानुसार अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे। उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसानिमित्त अल्मीर उर्दू शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात मंगळवारी पार पडला। सिल्लोड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी शहरातील संत एकनाथ मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अल्मीर उर्दू शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी शिक्षण अधिकारी MK देशमुख, अब्दुल समीर, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, शिक्षण अधीक्षक DP जवळकर, लाईक सोफी, रईस खान, शेख सईद आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध कला प्रकारांचे सादरीकरण केले, तर वर्षभरात झालेल्या विविध प्रकारच्या स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे एक छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN। आज 16 दिसंबर 2022 को औरंगाबाद के आम खास मैदान में ऑर्गेनाइज ग्रैंड एजुकेशन एक्सपो का इफ्तिताह हुआ। इस मौके पर मौलाना हुज़ैफा वस्तानवी साहब ने पहले किताबी मेले का इनॉग्रेशन किया। उनके साथ इस मौके पर मशहूर मोटिवेशनल स्पीकर मुनव्वर जमा साहब और दीगर मौजूद हजरात मौजूद थे। एक्सपो के पहले दिन ही सुबह से लोगों की गर्दी नजर आई। तकरीबन सभी स्टॉल्स पर जमकर लोगों ने खरीदी की, फूड स्टॉल्स का मजा लिया और एजुकेशनल कमर्शियल्स पर इंक्वायरीज की। किताबी मेले के इनॉग्रेशन के बाद मौलाना हुज़ैफा वस्तानवी, मुनव्वर जमा साहब और दीगर मेहमानान IRC के म्यूजियम और एग्जीबिशन को पहुंचे। वहां पर IRC के इंतजामात, जिस तरह से उन्होंने मॉडर्न साइंस और इस्लाम को पेश किया है, मुस्लिम साइंटिस्ट के इन्वेंशंस को पेश किया है, उसको जमकर सराहा और अपनी दुआओं से नवाजा। शेड्यूल के मुताबिक पहले ही दिन इस एक्सपो में मुसाबका बैनुल मकादिब की जानिब से तकरीर और खिरत मुकाबला मुनक़द किया गया, जिसमें बच्चों ने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया और बेहतरीन अंदाज में तकारीर और खिरत पेश की। इस मौके पर मुंतज़मीन ने और दीगर मेहमानान ने बच्चों को इनामात तकसीम किए और अपनी दुआओं से नवाजा। आखिर में आज के मेहमान खुसूसी जनाब मौलाना हुज़ैफा वस्तानवी साहब, मुनव्वर जमा साहब और दीगर मेहमानान जो मुल्क के मुख्तलिफ इलाकों से इस एक्सपो में शरीक हुए थे, इन्होंने इस एक्सपो के इंतज़ामिया की जमकर तारीफ की और अपनी दुआओं से नवाजा और नेक ख्वाहिशात जाहिर की। इस एजुकेशन के ख़ास तौर से अट्रैक्शन रहे IRC एग्जीबिशन, म्यूजियम, सोशल 7 प्रेजेंट्स एजुकेशन एक्सपो 7 दिन चलता रहेगा, 16 दिसंबर से 22 दिसंबर तक, सुबह 10 बजे से शाम के 10 बजे तक। इस एजुकेशन एक्सपो में कई सारे किताबों के स्टॉल्स होंगे, फूड जोन होगा और बहुत सारे एजुकेशनल कमर्शियल्स के भी स्टॉल्स होंगे, कई सारी एक्टिविटीज़ होगी, कई मशहूर स्कॉलर्स के तकारीर होंगे, आवाम से खिताब होगा, टीचर्स के लिए खुसूसी प्रोग्राम्स होंगे, बच्चों के क्विक कॉम्पिटिशन्स होंगे और भी बहुत सारे अट्रैक्शंस एजुकेशन एक्सपो में जारी रहेंगे। अरे वा, किती छान काम करता तुम्ही महिला, पण याआधी तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायला वेळच मिळायचा नाही ना? अहो, घरात पाणी भरण्यासाठी अख्खा दिवस वणवण करावी लागायची बघा। अहो, पार थकून जायचो साहेब आम्ही, तब्येती पण बिघडायच्या। या पाण्यापायी आमची कामं, लेकींची शिक्षण पण सुटली होती बघा। या गावामध्ये घराघरात नळांना पाणी आलंय आणि आमचं जीवनच बदलतंय। आई ती वर्गात दुसरी आली आहे आणि बाईने मला स्कॉलरशिप मध्ये बसायला सांगितलंय। हार्दिक अभिनंदन तुझं। वाह ग चिंगे वाह। ग्रामीण भागातील या महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कायमची संपून, त्यांचे कष्ट कमी करून, त्यांच्या कौशल्यास तसेच त्यांच्या मुलींच्या शिक्षणास वाव मिळवून देऊन ग्रामीण जीवनमान उंचवणे, त्यांचे आरोग्य उत्तम राखणे, हेच आपल्या जलजीवन अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे। हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। प्रभू येशू ख्रिस्त जन्माचा देखावा तयार करण्यात मग्न असणारे ख्रिस्त बांधव, सांताक्लॉजची टोपी, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी होणारी गर्दी, ख्रिस्त जन्मानिमित्त आयोजित करण्यात येणारे विविध कार्यक्रम असे चित्र सध्या शहर व परिसरामध्ये पाहण्यास मिळत आहे। निमित्त आहे अवघ्या काही दिवसांवर आलेल्या क्रिसमसचे। क्रिसमस निमित्त शहरामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। शहरातील विविध चर्चमध्ये नाताळाच्या निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तालासुरातील विविध गाणी सादर करून ख्रिस्त जन्माच्या दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा, प्रभू येशू ख्रिस्त जन्माचा देखावा तयार करण्यात मग्न असणारे ख्रिस्त बांधव, सांताक्लॉजची टोपी, नवीन कपडे घेण्यासाठी होणारी गर्दी, ख्रिस्त जन्मानिमित्त आयोजित करण्यात येणारे विविध कार्यक्रम असे चित्र सध्या शहर व परिसरामध्ये पाहण्यास मिळत आहे। निमित्त आहे अवघ्या काही दिवसांवर आलेल्या क्रिसमसचे। क्रिसमस निमित्त बहुतांश ख्रिस्त बांधवांच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त जन्माचा देखावा तयार करण्यात येतो। यासाठी गाईचा गोठा तयार करणे, त्याला विद्युत रोषणाई करणे, विविध प्रकारच्या मूर्त्या त्यामध्ये मांडणे अशी कामे सुरू आहेत। याशिवाय क्रिसमस निमित्त घरामध्ये आकर्षक सजावट करण्याचे कामही ख्रिस्त बांधवांचे सुरू आहे। शहरातील विविध चर्चमध्ये नाताळच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात येतात। चर्चमध्ये क्रिसमस निमित्त प्रार्थनेचे आयोजन केले जाते। याबाबत ख्रिस्ती धर्मगुरू आणि काही ख्रिस्ती बांधवांनी एडिओसोबत बोलताना आपापल्या भावना व्यक्त केल्या। कोविडच्या प्रश्नामुळे हा उत्सव 2 वर्षापासून आपल्याला व्यवस्थित साजरा करता आला नव्हता आणि म्हणून यावर्षी उत्साह फार जास्त आहे। आमच्यामध्ये आहे, लोकांमध्ये आहे, सर्वांमध्ये आहे, मुलांबाळांमध्ये आणि थोरापर्यंत हा उत्साह आहे आणि त्या अनुषंगाने भरपूर तयारी चालू आहे। क्रिप तयार करायचं काम चालू आहे, सजावटीचं काम करायचं चालू आहे, गायन स्पर्धा झालेल्या आहेत, गीत गायनाच्या तयारीमध्ये सर्व लोक लागले। अशा प्रकारे उत्साह फार मोठा आहे। देखावे जे आहेत क्रिसमसच्या निमित्ताने जे क्रिप तयार केलं जातं त्याच्यामधले जे देखावे आहेत ते शक्यतो कोविडच्या विषयावरती आधारित असणार आहेत आणि बरंचसं प्रबोधनपर काही गोष्टी आम्ही घेणार आहोत, परंतु त्याच्यामध्ये वेगळेपणा असं जास्त काही दिसणार नाही, परंतु उत्साह आहे, गीत गायन आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। नाताळ हा सण शांतीचा सण आहे, प्रेमाचा सण आहे। आजच्या घडीला आपल्याला माहिती आहे की आपल्या जगामध्ये शांती अतिशय गरजेची आहे। जगामध्ये आपल्याला माहिती आहे युद्धजन्य परिस्थिती आहे, काही ठिकाणी युद्ध चालू आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी 2 समाजामध्ये 2 प्रकारच्या गटामध्ये मतभिन्नता आहे। पण अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव हा शांती देणारा आणि शांतीचा संदेश देणारा अशा प्रकारचा हा सण आहे आणि शांती प्रस्थापित करायची असेल तर एक दुसऱ्यांप्रती आपल्या मनामध्ये प्रीती असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे की जे येशू ख्रिस्ताने दाखवण्यासाठी, देवाचं प्रेम मानवावर किती आहे हे दाखवण्यासाठी जो आला, तर ते प्रेम आपण आपल्या अंतःकरणामध्ये एकमेकांविषयी ठेवलं पाहिजे। जर प्रेम असेल तर सर्व गोष्टी शक्य होतात। मनभेद जे आहेत ते दूर होतात, इतर सर्व प्रकारच्या ज्या मर्यादा आहेत त्या दूर होतात, भिंती गळून पडतात आणि त्यामुळे अशा प्रकारे जर प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर मग पुढे आपण शांती प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रयत्न करतो। जर दुसऱ्याबद्दल प्रेम असेल तर त्याला आपण कधी त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतो। आपले शब्द, आपली कृती, आपलं आचरण यामुळे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेतो आणि प्रत्येक जण जर असा विचार करायला लागले की मी दुसऱ्यावरती प्रेम करतो, त्याला माझ्याकडून दुःख होता कामा नये आणि प्रत्येकाने जर तसा विचार केला तर जग हे मला वाटतं स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही, शांती प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून क्रिसमस, नाताळचा सण हा शक्यतो एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याचा आणि त्याद्वारे सहजीवन, शांतीपूर्ण सहजीवन निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे किंवा हा सण आहे असं बोलायला हरकत नाही। ज्येष्ठ समाजवादी नेते डॉक्टर बापूसाहेब काळदाते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बापू आणि सुधा काळदाते प्रतिष्ठानातर्फे देवगिरी महाविद्यालयात ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। यावेळी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता। बापू आणि सुधा काळदाते प्रतिष्ठानातर्फे ज्येष्ठ समाजवादी नेते डॉक्टर बापूसाहेब काळदाते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंगळवार रोजी ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांचे औरंगाबाद येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात मंगळवारी सकाळी 11 वाजता झालेल्या या व्याख्यानात सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट प्रशांत भूषण हे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अंकुश भालेकर होते, तर या कार्यक्रमास बापू सुधा काळदाते प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य प्रताप बोराडे, खजिनदार अण्णासाहेब खंदारे,
सचिव ॲडव्होकेट सुनील काळदाते, संयोजन समिती सदस्य सुभाष लोमटे, प्राध्यापक प्रकाश सिरसाट, प्राध्यापक राम चव्हाण, प्राध्यापक अपर्णा कोतापल्ले, प्राध्यापक रवि देशमुख, प्राध्यापक संतोष भोसले आदींची उपस्थिति होती। अगर हम समझने की कोशिश करें कि हमारा लोकतंत्र कैसा बनाया गया और आज कहाँ खड़ा है, तो हमको सबसे पहले अपना संविधान देखना होगा, क्योंकि संविधान ही वो बेसिक डॉक्यूमेंट है जिसके आधार पर हमारा लोकतंत्र बनाया गया और बाकी बहुत सारे मौलिक अधिकार दिए गए और कई सारी संस्थाएं बनाई गई इस लोकतंत्र को चलाने के लिए। तो हमारे संविधान को अगर हम पढ़ें तो उसके प्रिएम्बल में ही जो वैल्यूज हैं वो सब लिखी हुई हैं। वी द पीपल ऑफ इंडिया आर एस्टैब्लिशिंग ए सोशलिस्ट, समाजवादी, सेक्युलर, धर्मनिरपेक्ष, डेमोक्रेटिक, लोकतांत्रिक, रिपब्लिक, गणतंत्र। तो हम लोग एक समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकतांत्रिक गणतंत्र की स्थापना कर रहे हैं और अपने देशवासियों को प्रॉमिस कर रहे हैं क्या क्या, जस्टिस यानी न्याय, इक्वालिटी बराबरी, लिबर्टी यानी कि स्वतंत्रता और फ्रेटर्निटी यानी कि बंधुत्व। और उसके बाद फिर हमारे संविधान में लोगों के मौलिक अधिकारों की व्याख्या है और मौलिक अधिकार बेसिकली 3 कैटेगरीज में हम उनकी व्याख्या कर सकते हैं। विविध शैक्षणिक संघटनांच्या वतीने आयोजित एकनाईट एज्युकेशन एक्स्पोला आमखास मैदान येथे सुरुवात झाली असून आज एडियन उर्दू न्यूजचे संपादक सिद्दीकी मोहम्मद अजहर यांनी या उर्दू मेळाव्यात सहभागी नागरिकांशी संवाद साधला। मेरे कॉलेज के लगभग सभी छात्र यहाँ भी मौजूद हैं। हम जानते हैं कि ज़्यादातर ये उर्दू किताबों का मेला है, लेकिन ये बच्चे इल्म जो होता है वो किसी ज़बान में महदूद नहीं होता, सही है, बल्कि वो सभी भाषाओं में आ जाता है। हाँ। जैसे कि हम जानते हैं कि बांग्लादेश की ज़बान जो है बांग्ला है, इसी प्रकार से कोई भी भाषा किसी मज़हब की नहीं होती, बल्कि वो समाज की होती है। इस तरह से ये मेला लगा है। मैं पिछले 2-3 दिन से यहाँ आ रहा हूँ और बहुत अच्छा है। अलग अलग लेक्चर्स हो रहे हैं और इससे समाज को फ़ायदा होगा और मुझे पूरी उम्मीद है कि आने वाले दौर में ये समाज तरक्की करेगा, आगे बढ़ेगा। जो एजुकेशनल एक्सपो 2022 यहाँ पर इसका इनेकाद किया गया है जी। इसमें जितने भी हमारे शोबे के महक़क़ीन हैं, हाँ। रिसर्च फेलो है, एमफिल, पीएचडी और एमए के तलबा, इन्हें हवाला जाती कुतुब की अशद ज़रूरत होती है जी। बेशक वो कुतुब ढूंढने में और काम करने में काफ़ी दिक्कत होती है तलबा के लिए, हाँ। लिहाजा आज हम अपने साथ उन्हें यहाँ पर ले आए हैं, हाँ। ताकि वो अपनी ज़रूरत की तहक़ीक़ की किताबें तलाश करें और जो नहीं है यहाँ पर वो मंगाने के बाद फिर उसका मुताला करें और दिसंबर आखिर तक जिन तलबा को अपने मकाले जमा करना है वो अपने मकाले जमा करें। ये एक मकसद लेके आज हम डिपार्टमेंट से इस एक्सपो में पहुँचे हैं। तो इससे जिन हजरात ने इसका इनेकाद किया है तो उनके लिए हम अपनी जानिब से मुबारकबाद पेश करते हैं कि ये एक नायाब मौका उन्होंने यहाँ पर शहर-ए औरंगाबादी को और दक्कन के तमाम तर महक़क़ीन के लिए अवेलेबल करके दिया है। यहाँ पर कैसा है, तालीम निस्वा बोलकर सब कुछ दिया जाता है, तो हम हमारी ये सोच है कि तालीम निस्वा होने के साथ साथ हुनर निस्वा भी होना चाहिए। यहाँ पर हम लोग अपने तो हैंडमेड हाथ से बनी हुई तमाम चीज़ें सिखाते हैं, जहाँ कुशन वर्क, मेहंदी, सिलाई, अदर कोर्सेज भी हमारे पास सिखाते हैं ताकि लड़कियाँ अपने पैरों पर खड़े होकर हुनर बने, अपने पैरों खुद कफिल हो, किसी के मोहताज ना हो। हमारी बस यही सोच है कि लड़कियों की या औरतों की सीखने के लिए कोई उम्र नहीं होती जी। हर किसी के लिए जैसा हमारे पास कोर्सेस अवेलेबल है। मैं दुनिया से क्या मतलब, मदरसा है चमन अपना, मरेंगे हम किताबों पे, वरख होगा कफन अपना। तो जैसे कि आप देख रहे थे, ज़िंदगी में किताबों की अपनी एक बड़ी अहमियत रहती है। कहा जाता है कि अगर इंसान 9 किताबें पढ़ ले तो 10वीं किताब अपनी खुद की
लिख सकता है। तो इसी तरह हमारी ज़िंदगी किताबों से जुड़ी है और बताते हैं ना, दुनिया की बेहतरीन किताब कुरान है और आज हम कुरान को ही फॉलो कर रहे हैं। जब हम किताब को पढ़ेंगे तब उसकी अहमियत हमको पता चलेंगी और ये सब तमाम इल्म हमको, दुनिया का इल्म आज किताबों से हासिल हो रहा है। इससे पहले दुनिया इतनी डिजिटल नहीं थी, तो तब तमाम इल्म हमको किताबों से हासिल होता था और आज भी हम किताबें पढ़ रहे हैं। इसके अंदर ऐसा रहता है कि ये इसके अंदर पूरा खुद का वाटर साइकिल वर्क होता है। ये मिनी वर्ल्ड है, इसके अंदर सब कुछ प्रेजेंट है। इसके अंदर पूरी नेसेसरी नेचुरल थिंग्स सब कुछ इसके अंदर अवेलेबल है और इसको हम मेहनत से बनाते हैं। इसके अंदर खुद की वाटर साइकिल वर्क होती है। इसकी जो टॉप पे और इसके ग्लास वॉल पे कंडेंस होता है जिससे इसको नेचुरली वाटर रिसाइकिल होकर मिलते रहता है। ये टेरारियम है जिसके हम सिर्फ एक छोटे से जार में जो है फॉरेस्ट को दिखाते हैं, एक मिनी फॉरेस्ट या फॉरेस्ट का रेप्लिका दिखाते हैं जी। इसके अंदर या खुद की इकोसिस्टम होता है, जैसे कि आप यहाँ देख सकते हैं, यहाँ झाड़ है, एकदम जैसा एक फॉरेस्ट है, इस तरह की फीलिंग आती है। इसके अंदर ये वाटर पहले इवेपोरेट होता है और फिर कंडेंस होता है और कंडेंस जिस असली में बारिश तो नहीं हो सकती, इसलिए इस ग्लास पर वाटर ड्रॉपलेट्स जमा होते हैं और यही पानी फिर इसके अंदर जो झाड़ है उनको मिलता है और फिर ये झाड़ वगैरह उगते हैं। ये हम सब बेचने भी वाले हैं, ये 2 सोल्ड है। अगर आप इंटरेस्टेड है तो ये दूसरे है अभी आप खरीद। महापालिका प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सोमवारी तब्बल 19 सतत गैरहजर राहणाऱ्या सफाई कामगारांना तडकाफडकी निलंबित केले, तर अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। महापालिकेच्या घनकचरा विभागात सुमारे 1600 सफाई कामगार आहेत, मात्र बरेच कामगार हे कामावर हजर नसतात। त्याबाबत अनेक तक्रारी होत्या। त्यामुळे प्रशासक चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी विविध भागांमध्ये फिरून स्वतः पाहणी केली होती। तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सतत गैरहजर राहणाऱ्या सफाई कामगारांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार या अधिकाऱ्यांकडून नुकत्याच याद्या सादर करण्यात आल्या। त्यात 19 कायम कामगार आणि 2 दैनिक वेतनावरील कामगारांचा समावेश होता। कायम कर्मचाऱ्यांमधील बहुतांश कर्मचारी हे सफाई कामगार आहेत। सर्व 19 कायम कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्त चौधरी यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा जारी केले। निलंबित कामगारांची विभागीय चौकशी सुरू केली जाणार आहे। सफाई कामगारांसोबतच 3 कंत्राटी स्वच्छता निरीक्षकांवरही कारवाई करण्यात आली आहे। या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे। याशिवाय दैनिक वेतनावरील 2 कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्याचे आदेश आयुक्त चौधरी यांनी दिले आहेत। याबरोबरच सूचना करूनही अतिक्रमण काढण्यात दिरंगाई केल्याबद्दल आयुक्त चौधरी यांनी अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभागाचे प्रमुख रवींद्र निकम यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती समोर येत आहे। महापालिका आयुक्त चौधरी यांनी एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। सिल्लोडमध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम, तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पालकमंत्री भुमरेंना दणका। बिडकीन आडूळमध्ये उद्धव सेनेचा सरपंच, जिल्ह्यात शिंदे सेनेचे वर्चस्व। ख्रिस्त जन्मानिमित्त शहरात विविध ठिकाणी तयारी सुरू। ख्रिस्त बांधवांच्या घरी प्रभू येशू जन्माचा देखावा तयार करण्यात ख्रिस्त बांधव मग्न। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा ADN, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र।